नमस्कार मंडळी. जगाच्या गर्दीत स्वतःला हरवून बसला आहात? मग आजचं प्रवचन तुमच्यासाठी आहे. कारण जो भगवंताच्या नामात हरवतो त्यालाच खरं समाधान सापडतं. आज 21 एप्रिल. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज आजच्या प्रवचनात आपल्याला सत्समागम आणि अनुसंधान या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा अर्थ समजून सांगत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात महाराजांचे हे अनमोल विचार. महाराज म्हणतात, जसे आपण कोणत्याही मंगल कार्यात गणपतीचे आवाहन करतो आणि शेवटी विसर्जन करतो, तसेच आपल्या भक्तीच्या पोथीची सुरुवात आणि समाप्ती ही अनुसंधानाने झाली पाहिजे. आपण देवाकडे नेहमी भौतिक गोष्टी मागतो, पण महाराज एक वेगळीच भीक मागायला सांगतात. ती म्हणजे, देवा तू मला जसे ठेवायचे असेल तसे ठेव, पण तुझा विसर पडू देऊ नकोस. ही प्रार्थना आपल्याला अहंकाराचा नाश करणारी आहे. महाराज आपल्याला अंतर्मुख व्हायला सांगतात. मी आईवडिलांचा नाही, बायको मुलांचा नाही, इतकंच काय तर मी या देहाचा आणि मनाचाही नाही. हे सगळं बाजूला सारल्यावर जो उरतो तो म्हणजे खरा मी. हे अद्वैत ज्ञान मिळविण्यासाठी मी करता नाही तर देव करता आहे, हा भाव मनात असणं गरजेचं आहे. आजच्या काळात संत ओळखणे कठीण झाले आहे. महाराज स्पष्ट सांगतात, जे फक्त तुमच्या सांसारिक अडचणी किंवा विषयांची नळ भागवतात ते संत नव्हेत. खरे संत तेच जे तुमच्या मनातील विषयांची आसक्ती कमी करतात आणि तुमच्यात ईश्वराच्या दर्शनाची तळमळ निर्माण करतात. शेवटी महाराज म्हणतात की नामाच्या योगाने संत ओळखता येतात आणि जोडता येतात. जो नाम घेतो त्याला भगवंताची प्राप्ती नक्की होते. केवळ शब्दांच्या ज्ञानामागे लागलात तर आसक्ती सुटणार नाही, पण नामाचा हात धरला तर जीवन सार्थकी लागेल. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे संतांच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो. त्यामुळे आजपासून आपणही नामाचा ध्यास घेऊया. तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी पूजा अँड दुधो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.